सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला आजच्या राशी भविष्याला सुरुवात करूयात. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्ही बोलण्यामध्ये पुढे राहाल. जिथे तुम्हाला बोलायचं नाही तिथेही तुम्ही बोलाल आणि त्यामुळे तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल. परंतु असं असतानाही सामाजिक क्षेत्रामध्ये तुमची ओळख एक चांगला माणूस म्हणून कायम राहील. कार्यस्थळी व्यावहारिक राहण्याचा लाभ तुम्हाला मिळेल, पण हा लाभ अपेक्षेपेक्षा कमी असेल. दुपारपर्यंतचा वेळ तुमचा थोडा उदासीन असेल, पण त्यानंतर जवळच्या मित्राच्या मदतीनं धनलाभ होईल. उधार दिलेले पैसे परत मिळतील आणि त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णूच्या मंदिरामध्ये चणा डाळ आणि गूळ एका पिवळ्या कापडामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या बऱ्याच दिवसांच्या कष्टांचं फळ मिळेल आणि तुम्ही उत्साही असाल. परंतु तुमच्या मार्गामध्ये अडथळे येऊ शकतात आणि लोक तुमच्याशी ईर्ष्या करतील. त्यामुळे तुम्ही सावध राहायला हवं. त्यामुळे तुम्ही बुद्धी आणि विवेकाचा वापर करून आज काम करा. ज्येष्ठांकडे तुम्ही आज दुर्लक्ष करू नका. त्यांचं मार्गदर्शन आज तुम्हाला उपयोगी ठरणार आहे. व्यवसायामध्ये चढ उतार राहतील, पण पैसे सहजरित्या मिळतील. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी ठरेल. दिवसाच्या सुरुवातीपासून तुमच्या मनामध्ये मोठमोठ्या योजना येतील, पण एखादी अडचण या योजना साकारण्याच्या आडमध्ये येईल. आज तुम्ही धर्म कर्मामध्ये निष्ठा ठेवाल, परंतु तुम्ही इकडे तिकडे जास्त भटकाल. त्यामुळे पूजा धार्मिक विधीमध्ये तुमचं मन फार लागणार नाही. तुम्ही ज्याच्याकडून मदतीची अपेक्षा करत होता तो त्याचा स्वार्थ साधेल. घरामध्ये काही नातेवाईक त्यांचं काम व्हावं म्हणून गोड व्यवहार करतील. प्रत्यक्षात मदतीसाठी मात्र ते तयार नसतील. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना कपडे दान करावेत आणि भोजन द्यावं. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस प्रकृतीच्या दृष्टीनं फारसा चांगला नाही. सकाळपासून शारीरिक त्रास होईल, परंतु तुम्ही कामामध्ये व्यस्त असाल, त्यामुळे याकडे दुर्लक्ष होईल. त्यामुळे दुपारपर्यंत तुम्हाला थोडा थकवा जाणवेल. काम व्यवसाय यासाठी तुम्ही नियोजन कराल, पण त्या पूर्ण होतील का याबद्दल साशंकता आहे. कुठून तरी पैसे अवश्य येतील, परंतु तुम्ही अनावश्यक खर्च कराल, त्यामुळे लाभ आणि नुकसान दोन्ही एकाच पातळीवर येऊन थांबेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करावं. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुम्ही गरजेपेक्षा जास्त भावनिक व्हाल आणि त्यामुळे तुमचे विचार लवकर कोणाशीही जुळणार नाहीत. कुटुंबातील सदस्यांच्या विरोधाला तुम्हाला तोंड द्यावं लागेल. घरातील ज्येष्ठ आणि मुलं यांच्या गोष्टी तुम्हाला त्रास देतील, परंतु तुम्ही विरोध करणार नाही. आज कामाच्या ठिकाणी तुमचं फारसं लक्ष असणार नाही. तुमचं मन जरा इकडे तिकडे भटकेल. दिवसाच्या मध्यापर्यंत व्यापारामध्ये मंदी राहील. त्यानंतर काही देवाणघेवाणीतून पैसा येईल, तो तुम्ही खर्च करू शकता. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज चंदनाचा टिळा लावावा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी धावपळीचा राहील. व्यावसायिक कारणांच्या बरोबरीनंच सुखसुविधांसाठी देखील आज तुम्हाला धावपळ करावी लागेल. कार्यक्षेत्रामध्ये नवीन मशीन्स किंवा इतर काही कारणानं पैशांची गुंतवणूक होईल, त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील. घरी काही कारणांमुळे खर्च करावा लागेल आणि त्याचा प्रभाव राहील. उत्पन्नापेक्षा खर्च कमी अशी स्थिती राहील, त्यामुळे साठवलेले पैसे कमी होतील. नोकरदारांसाठी आजचा दिवस विस्मरणीय ठरेल. एखाद्या प्रिय व्यक्तीकडून मिळालेली भेट लाभ यामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घ्या आणि त्याला तेल अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही दिवसभर व्यस्त राहाल. तुम्हाला सामाजिक किंवा इतर कोणत्या तरी कारणांमुळे प्रवास करावा लागेल, त्यामुळे आधीच्या नियोजनावरती प्रभाव पडेल. कामाच्या आणि व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला फक्त आश्वासनच मिळेल. पैशांशी संबंधित एखाद्या जुन्या विषयामध्ये तुम्ही गुंतून जाल. यात जर तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर तुम्हाला सुधारण्याची संधी मिळणार नाही
आणि तुमचे व्यवहार बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. कौटुंबिक वातावरणही थोडंसं अस्ताव्यस्त असेल. कुटुंबातील सदस्यांचं एकमत होणार नाही आणि मतभेदांमुळे निर्णय घेणं कठीण होऊन बसेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शेवटची भाकरी काळ्या श्वानाला खायला द्या. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुमच्या घरामध्ये कलह होतील. तुमचा स्वभाव आज थोडा नरम राहील, परंतु आजूबाजूचं वातावरण असं असेल की तुम्हाला क्रोधित व्हावं लागेल. कामाच्या ठिकाणी पैशांच्या विषयावरती कोणाशी तरी मतभेद होतील. पैसे मिळवण्यासाठी दिवसभर प्रयत्न करावे लागतील. दिवसाच्या मध्ये फार कष्ट करावे लागतील, पण आज बचत होणार नाही. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण कराव्यात. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस धनलाभाचा आहे. दिवसाच्या पूर्वार्धापासूनच धनलाभाची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना दिवसभर थोडीफार धनप्राप्ती होईल, पण सायंकाळपर्यंत परिस्थिती आशाजनक राहील. आज बचतीवरती विशेष लक्ष द्यावं, कारण भविष्यामध्ये लाभ विलंबानेच होईल. कार्यक्षेत्रामध्ये बदल करण्याची इच्छा होईल, परंतु आज यावर निर्णय न घेता 2 दिवसांनी निर्णय घ्यावा. महिलांनी वायफळ गप्पा न करणं योग्य ठरेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खायला द्या. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला असे अनेक लोक भेटतील जे तुम्हाला अनावश्यक सल्ले देतील आणि योग्य दिशेनं चाललेल्या कामामध्ये भ्रम निर्माण होऊन ते भरकटून जाईल. व्यापारामध्ये तुमची मर्जी आज चालणार नाही. तुम्हाला तुमचे कुटुंबीय किंवा सहकारी यांच्या मतानुसार काम करावं लागेल. नोकरदार लोकांना आजच्या दिवशी तरी अंकित राहून काम करावं लागेल. तसेच तुमच्या मनातील रागामुळे तुम्ही सहकाऱ्यांचे खुलेपणानं समर्थन करू शकणार नाही. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करावं. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे, परंतु काम करताना तुम्हाला आळस येईल आणि याचा तुम्हाला दिवसाच्या अखेरीस खेद होईल. आज दुपारपर्यंत दिनचर्या अस्ताव्यस्त राहील. तुम्ही लोकांना व्यवहाराचे धडे द्याल आणि लवचिक राहाल. आज कार्यक्षेत्रातील स्थिती तुमच्या बाजूने राहील, पण मनमानी स्वभावामुळे तुम्ही दिवसाचा योग्य लाभ उठवू शकणार नाही. एकापेक्षा अनेक मार्गाने पैसा येईल. आरोग्यामध्ये सुधारणा होईल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खायला द्या. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. तुम्ही जो विचार करता त्याच्या विपरीत कार्य आज कराल, त्यामुळे मनामध्ये नकारात्मक भावना येतील. व्यापाऱ्यांनी कार्यक्षेत्रामध्ये अधिक सावध राहावं, कारण चोरी किंवा इतर आर्थिक नुकसान होण्याचं प्रबळ संकेत आहेत. नोकरदार लोक काळजीमुळे चुका करतील, ज्याची भरपाई करणं कठीण जाईल. आज कठोर परिश्रमानंतरही धनलाभासाठी मात्र तुम्हाला वाट पाहावी लागेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यनारायणाला अर्ध्या अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. हे तर आपण जाणून घेतलेलंच आहे. मी गणेशाचरणी एवढीच प्रार्थना करेल की आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जावो. धन्यवाद.